नमस्कार, मी दीपक सोनवणे. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण मागचा व्हिडिओ जो घेतला होता शासकीय अनुदान, हा शासकीय अनुदानाचा भाग 2 आहे. आपण ज्या वनस्पतीची लागवड करतो, फळबागायत झाली, औषधी वनस्पती झाली, जी काही लागवड करत असतो त्यातल्या बऱ्याचशा लागवडीला शासनाकडनं अनुदान आहे. स्पाइस गार्डन, नारळ, जायफळ याला चांगल्यापैकी अनुदान आहे. पण ते अनुदान मिळण्यापूर्वी आपल्याला आपल्या ठिकाणी असलेले तालुका कृषी अधिकारी यांना अर्ज करून, यांना भेटून, यांच्याकडनं माहिती घेऊन त्याची लागवड करायची. दुसरी गोष्ट, लागवड करताना जी आपण लागवड करणार आहोत त्याची जी काही रोपं असतील ती शासन मान्य नर्सरीतूनच घ्यावीत, जेणेकरून आपल्याला अनुदान मिळणे सोपं होतं. फळबागायतसाठी जे आहे त्याच्यासाठी विद्यापीठाच्या वेगवेगळ्या नर्सरीज आहेत किंवा विद्यापीठाने मान्यता दिलेल्या काही नर्सरीज आहेत. अशा मान्यता प्राप्त नर्सरीतून जी झाडं घेऊन आपण लागवड कराल त्यावर आपल्याला अनुदान मिळणार आहे. तसंच लागवडीपूर्वी ह्या बाकीच्या ज्या शासकीय फॉर्मॅलिटीज आहेत, म्हणजे तालुका कृषी अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडनं सगळी माहिती घेऊन, त्यानंतर मग ती ज्या नर्सरीतून आपण रोपं घेणार आहोत त्या नर्सरी त्याला म्हणजे शासकीय मान्यता आहे की नाही याची चौकशी करणं गरजेचं आहे. काही वेगवेगळ्या विभागात काही वेगवेगळ्या अनुदानाचे प्रकार आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जे आपण लागवड करणार आहोत त्याची जी काही बिलं असतील, जी आपण रोपं विकत घेऊ त्याची जी बिलं असतील ना, ती सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. ही फळबागायतीसाठी झाली. तसंच औषधी वनस्पती ज्या आहेत, मात्र अशा अनेक औषधी वनस्पती की ज्यांना 30% 75% अनुदान आहे. अर्थात ते शासनाच्या नियमानुसार आहे की शासनाच्या त्यांनी जी रोपांची किंमत धरलेली, त्यांना पाण्याचा खर्च वगैरे वगैरे खर्च धरून त्यांनी एक खर्च निर्धारित केलेला आहे आणि त्याच्या प्रोपोर्शनेट ते त्याला अनुदान मिळतं. तर याच्यामध्ये सीता अशोक आहे, बावा आहे, बेल आहे, बऱ्याच वनस्पती आहेत आणि त्यातल्या त्यात काही एरिया वाईज काही त्यांना प्राधान्य दिलं गेलेलं आहे. तर नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड NMPB म्हणून आहे. तसंच नॅशनल आयुष मिशन म्हणून एक आहे. त्याच्यानंतर अरोमा मिशन आहे. हे वेगवेगळे जे मिशन्स आहेत किंवा ह्या वेगवेगळ्या ज्या शासकीय संस्था आहेत यांच्याकडनं आपल्याला अनुदान मिळतं. त्यामुळे जी लागवड करायची आहे ती लागवड करण्यापूर्वी संबंधितांना भेटून त्याची संपूर्ण माहिती घेऊन त्याची लागवड करायची. औषधी वनस्पतीसाठी अजून तशा मान्यता प्राप्त नर्सरीज अजून नसल्यामुळे बरेच जण जी लागवड करतात बियांपासून लागवड करतात किंवा रोपांपासून लागवड करतात. पण ही लागवड करताना सगळ्यात महत्वाची बाब जी आहे ती मात्र सगळ्यांनी आवर्जून पाळावी, अन्यथा पुढे त्रास होण्याची शक्यता आहे. जे आपण औषधी वनस्पती लागवड करणार आहोत त्याची 7/12वर नोंद घेणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही जर कधी नोंद घेतली नाही तर त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हार्वेस्टिंग कराल, उदाहरणार्थ सफेद मुसळी, तेही जर कधी ज्यावेळेस तुम्ही विक्रीसाठी म्हणून काढाल आणि साफ कराल त्यावेळेस फॉरेस्ट म्हणजे त्यांच्याकडे जर कधी आपल्याकडे आपण लागवड केल्याचा पुरावा नसला तर फॉरेस्ट वन विभाग त्याच्यावर जप्ती आणू शकतो. आपल्याकडे जर कधी 7/12वर त्याची नोंद असली तर आपण ती याला वन विभागाला दाखवून आपण त्याच्यामधनं त्याचा जो काही बेनिफिट आहे तो घेऊ शकतो. 7/12वर नोंद असली म्हणजे आपल्याला त्याचं जे काही शासकीय मान्यता प्राप्त अनुदान आहे तेही मिळणार आहे
आणि वन विभागाच्या किंवा शासकीय कुठल्या यंत्रणांच्या अडचणी उभ्या राहणार नाही. चंदन, रक्तचंदन हे ज्यावेळेस तुम्ही तोडाल, आज तुम्ही लागवड केली तर हे साधारण 12 ते 15, 18 वर्ष लागतात याला. 18 वर्षानंतर जर कधी तोडणार असला तर दरवर्षी एक सहीचा 7/12 आपल्या फाईलला असणं गरजेचं आहे. अन्यथा काय होईल, तुम्ही ज्यावेळेस ती तोडाल त्यावेळेस गव्हर्नमेंट एजन्सी एखादी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकते. पण आपल्याकडे पुरावा असल्यामुळे आपण त्यातनं सही सलामत निघू शकतो आणि आपलं इच्छित टार्गेट जे आहे ते साध्य होऊ शकतं. त्यामुळे ह्या लागवडी करताना 7/12 वर नोंद असणं अतिशय आवश्यक आहे. यामध्ये गुगळाला सगळ्यात जास्त अनुदान आहे, पण गुगळ हा राजस्थान उष्ण कटिबंधातला किंवा वाळवंटी याच्यातला आहे. राजस्थान, कच्छ वगैरे त्या भागामध्ये याची लागवड आणि त्याचं उत्पन्न चांगलं येतं. आपल्याकडे नागपूर वगैरे ज्यांच्याकडे 45 डिग्रीच्या आसपास तापमान जातं त्या ठिकाणी ते होऊ शकतं. तर ह्या ज्या लागवडी आहेत, तर लागवडी करताना आपल्याकडे असलेली जमीन, आपल्याकडे असलेलं वातावरण याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आता औषधी वनस्पतीमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. साधारण 3 ते 4 महिन्या काही वनस्पती ज्या आहेत ती 3 ते 4 महिन्यानंतर हार्वेस्ट होऊ शकतात. काही वनस्पती ज्या आहेत त्यांना वर्ष लागतं, जसं आंबे हळद आहे वगैरे, आणखीन अशा काही आहेत त्यांना वर्ष लागू शकतं. काही वनस्पती ज्या आहेत ते साधारण 8 ते 10 महिने घेतात. अश्वगंधा वगैरे सारखी वनस्पती जी ती 6 महिने घेते. आंबे हळद वगैरे जे आहेत ते साधारण 10 ते 10 महिने घेतात. काही वनस्पती अशा आहेत की ज्या साधारण 18 ते 20 महिने घेतात. त्यामध्ये शतावरी आली, त्यामध्ये सर्पगंधा आली, सफेद मुसळी 1 वर्ष घेते. यांचा ज्यावेळेस डॉर्मन्सी पिरियड सुरू होतो, पानगळ होते, त्यावेळेस हे हार्वेस्ट करायचे असतात. सर्पगंधाची तशी डॉर्मन्सी येत नाही. आणि काही वनस्पती ज्या आहेत त्या साधारण तुम्हाला 3 ते 4 वर्षानंतर उत्पन्न देतात. जसं विधारा आहे, विधाराचा हा तुम्हाला 3 वर्षाचा पिरियड आहे. 3 वर्षानंतर त्याची मुळं विकली जातात, किंवा ज्याला म्हणजे त्याची एक मेडिसिनल व्हॅल्यू त्याच्यामध्ये तयार झालेले असते, त्याला दर आहे. बऱ्याचशा लागवड करताना एक निदर्शनाला असं आलेलं आहे की बरेच जण कटिंग पासून रोपं तयार करतात, पण ज्या वनस्पतींची मुळं विकली जातात, मग सर्पगंधा आलं, सप्तरंगी आलं, अशा बऱ्याच वनस्पती की ज्यांची मुळं विकली जातात त्या आवर्जून बियापासूनच कराव्यात. कारण बियापासून जे सोटमूळ निघतं आणि ते सोटमूळ जसं जमिनीत वाढल तसं त्याची व्हॅल्यू आणि त्याचं वजन वाढत राहतं. आणि त्याचा एक पर्टिक्युलर पिरियड जो आहे प्रत्येक वनस्पतीचा, हा बऱ्याच वनस्पतीचे वेगवेगळे आहेत, तर त्यानुसार त्याचं जर कधी हार्वेस्टिंग केलं, मीन टाईम लावल्यानंतर आपण ज्या काही आयुर्वेदिक कंपन्या आहेत त्यांच्याशी संपर्क साधू शकतो, त्यांच्याशी काही संपर्क साधून माहिती घेऊ शकतो आणि त्यानुसार आपल्याला त्यांना ते विक्रीसाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनही मिळतं किंवा दरही मिळू शकतो. आता यात काही वनस्पती अशा आहेत की ज्या सरळ वापरल्या जातात आयुर्वेदामध्ये, आणि काही वनस्पती अशा आहेत की ज्या त्याचे फाईन केमिकल्स म्हणजे वेगवेगळे माध्यम वापरून त्यातली एक्स्ट्रॅक्ट काढली जातात. म्हणजे ज्याला अल्कलाइड्स म्हणा किंवा असे आणखीन बरेच प्रकार आहेत ह्याच्यामध्ये जे ॲलोपॅथीमध्ये वापरली जातात. आयुर्वेदामध्ये सुद्धा काही वनस्पतींचे अर्क काढली जातात. त्यामुळे लागवड करताना ह्या बाबी ज्या आहेत या लक्षात ठेवाव्यात. ज्या वनस्पतींची मुळं विकली जातात त्यांना निचरा होणारी जमीन, भुसभुशीत जमीन हवी असते, जेणेकरून मुळं वाढतील आणि त्यामुळे आपल्याला दर चांगला मिळू शकतो आणि उत्पन्न चांगलं मिळू शकतं. अट्टाहासाने जी अशी म्हणजे ब्लॅक कॉटन सॉईल वगैरे की ज्या ठिकाणी मुळं वाढणार नाही, जे कंद आपल्याला विकायचे आहेत किंवा जी मुळं विकायची आहेत त्याला त्या हिशोबाने म्हणजे त्या पद्धतीच्या जमिनी ज्या आहेत त्याच ठिकाणी त्याची लागवड करावी. अन्यथा लागवड झाल्यानंतर आपल्याला एक जे अपेक्षित उत्पन्न आहे
ते मिळणार नाही. लागवडी करताना मी आवर्जून पुन्हा आणखीन एकदा आठवण करून देतो की ह्यांच्या आपल्या 7/12वर नोंदी घेणं आवश्यक आहे. काही वनस्पती अशा आहेत की ज्या एक पर्टिक्युलर पिरियडमध्ये हार्वेस्ट झाल्या तर त्याचा दर मिळतो. उदाहरणार्थ सब्जाचं बी जे आहे ते उन्हाळ्यामध्ये म्हणजे सरबत म्हणून विकलं जातं. त्या सरबताला ती जर कधी आपण जूनमध्ये लागवड केली तर त्या आणि साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये ते आपलं उत्पन्न येतं, पण त्यावेळेस मागणी नसते. तर त्याची लागवड करताना ती ऑक्टोबर म्हणजे रब्बीमध्ये त्याची लागवड करावी, जेणेकरून आपल्याला फेब्रुवारी मार्चमध्ये म्हणजे त्याची ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस त्याचं मार्केट उपलब्ध असतं. या पद्धतीने ती करावी. काही वनस्पती आता अशाही आहेत, जसं आता कापूर आपलं एक झालं, त्यानंतर सुगंधी निलगिरी झाली, ही 8x10 लागवड करावी. आणि याच्यामध्ये तुम्ही मग सिट्रोनिला, लेमन ग्रास वगैरे जे तुम्हाला आपल्याला जर कधी त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्ट घ्यायचे म्हणजे डिस्टिलेशन करून, स्टीम डिस्टिलेशन करून त्यातलं जर कधी आपल्याला ऑइल एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल तर मग ही 8x10 लावावी. आणि त्यामध्ये लावताना मग एक काळजी घ्यायची की सलग 4 बेड ही 8-8 फुटावर घ्यायची आणि 5वं बेड 10 फुटावर घ्यायचं, जेणेकरून हार्वेस्ट केलेलं मटेरियल आपल्याला ट्रॅक्टरनी बाहेर काढता येईल, आपल्या म्हणजे त्या क्षेत्राच्या बाहेर काढता येईल. आणि मधल्या ज्या जागा आहेत त्यामध्ये आपण हे लावू शकतो, म्हणजे सिट्रोनिला आहे, लेमन ग्रास आहे, त्यात बरेच प्रकार आहेत, त्याची लागवड करू शकतो, जेणेकरून आपली जागा वाया जात नाही, पाणी वाया जात नाही आणि एकमेकाला पूरक आहे. निलगिरी आपण छाटत राहणार आहे, कापूर आपण छाटणी करत राहणार आहे, त्यामुळे त्याची जशी छाटणी होईल त्यामुळे त्याची सावली आणि त्यापासून आपल्याला उत्पन्नात तो फरक खाली म्हणजे दुसऱ्या पिकाला फरक पडणार नाहीये. पडला तर तो अतिशय मामूली राहणार आहे, पण आपली जागा आपल्याला वापरता येणार आहे. त्यामुळे लागवड करताना ह्या सगळ्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. या पद्धतीने आपण लागवड करावी. सगळ्यात महत्वाच्या या ज्या गोष्टी 7/12, परत एकदा सांगतो, 7/12वर नोंद असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, शासन मान्य ज्या गव्हर्नमेंटच्या एजन्सी आहेत तिथून फळबाग हे घेणं गरजेचं आहे. ज्याचे कंदवर्गीय किंवा मुळं ज्याची विकली जातात, उदाहरणार्थ सप्तरंगी आहे, सर्पगंधा आहेत, ही बियापासून लागवड करावी. कटिंग पासून लागवड केली तिला हेअर रूट असतात आणि हेअर रूट जास्त वाढत नाहीत, त्यामुळे आपल्याला उत्पन्न कमी येऊ शकतं. काही वनस्पती आता अशाही आहेत, उदाहरणार्थ बिक्सा, ज्यांच्या आंब्याच्या बागा आहेत त्याच्यामध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत त्याच्यामध्ये ती बिक्सा लागवड करू शकता. कोकणामध्ये जर कधी असेल तर ज्यांच्या आंब्याच्या जागा आहेत ते 4 आंब्याच्या जागेच्या मधल्या सेंटरमध्ये जायफळाची लागवड करू शकतात, जेणेकरून इंटरक्रॉप हे आपल्याला एक सोयीस्कर उत्पन्नाचं साधन होऊ शकतं. तर हाचा व्हिडिओ जो आहे हा माहितीदर्शक व्हिडिओ होता. याला आपण अनुदान, शासकीय अनुदान भाग 2 हे आता देत आहोत. त्यानंतर ज्यावेळेस या लागवडी करायच्या त्यानुसार त्याचं मार्केट त्यावेळेस बदलत राहतं. त्यातही पुन्हा ॲलोपॅथीमध्ये ज्या वनस्पती वापरल्या जातात, आयुर्वेदामध्ये जी वनस्पती एक डॉक्टर जर कधी वापरत असेल किंवा कुठली कंपनी वापरत असेल त्यांना किलोत किंवा 1 टनापर्यंत लागतं, अर्थात कंपनीच्या व्यवसायानुसार. हेच जर कधी ॲलोपॅथीमध्ये वापरलं त्यांना टनेजमध्ये लागतं, कारण त्यापासून ते एक्स्ट्रॅक्ट काढतात. उदाहरणार्थ आपण सिट्रोनिलाचं जर कधी लागवड केली तर 1 टन गवतापासून आपल्याला 8 ते 10 किलो तेल मिळणार आहे. तर त्यांची ॲलोपॅथीमध्ये अशा आहेत, सर्पगंधा आहे, आणखी बऱ्याच वनस्पती आहेत की ज्या क्वांटिटीत लागतात आणि त्यामुळे त्याचे दरही चांगले असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं आवश्यक आहे. अभ्यास करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, मित्रमंडळींमध्ये माहिती द्या आणि याचा स्वतः अभ्यास करा, जेणेकरून आपण जितका अभ्यास करू तितकी आपली दुसऱ्यांवर अवलंबून राहायची गरज कमी होईल. धन्यवाद.